जर मोठ्या असतील तर यू कॅन कट अँड यूज. सो एकदा क्लिन्झिंगला यूज करून झालं, एकदा डीप क्लिन्झिंगला यूज करून झालं, यू गोइंग टू थ्रो इट. ओके, डोंट रियूज इट. त्याच्यानंतर पुसून घ्या चेहरा. क्रस्ट काढणे म्हणजे कसे, थोडासा गॉस तुम्ही जस्ट बोटाला गुंडाळून अलगद निघतात का चेक करायचं आहे. आय एम अगेन रिपीटिंग, डोंट यूज एनी मेटल, सुई किंवा एक्स्ट्रॅक्टर क्रस्टवर वापरू नका. मसाज नो, बिग नो नो. सो डीन ट्रीटमेंटच्या क्लायंटला नो मसाज ॲट ऑल. पण व्हॅक्यूम करायचं आहे, बिकॉज व्हॅक्यूम इज गोइंग टू ड्रेन इट टू अ सिस्टमॅटिक फ्लो. ओके, मसाजनी काय होईल, सगळीकडे तुमच्या क्रस्टचं इन्फेक्शन स्प्रेड होईल. त्यात कॉटन पूर्वी तुम्ही असे पूर्ण थ्रेडनी गुंडाळायचा, विच इज अ रॉंग मेथड. ओके, एव्हरी सिलेस्को कॉन्फरन्स दे अपडेट यू, अपग्रेड यू ऑन स्मॉल थिंग्स. सो काय व्हायचं, जेव्हा मी फुल थ्रेड गुंडाळते तेव्हा देर इज अनइवन स्ट्रक्चर इन माय कॉटन, त्यामुळे अनइवन स्प्रेडेज ऑफ करंट आहे. कळतंय? सो म्हणून त्यांनी काय सांगितलं, एक टिप